सुवर्ण संधी आहे. नक्कीच पारितोषिकांची बरसात होईल. सरळीपाडा टीम संघ खेळतोय आणि कबीर मामा ठाकरे या व्यासपीठावर. उद्या फायनल डे. उद्या तुम्हाला प्रेक्षकांना देखील बक्षीस लावलेले जातील. आयवा जेलसाठी उद्या मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग. रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असतो तेव्हा सरवली गावामध्ये प्रेक्षकांची गर्दी असतो. मॅच ऑन. गोलंदाज तयारीमध्ये. जयेश. स्ट्रायकिंग व दिनेश. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून अतिशय सुंदर असा प्रेक्षणीय ड्राइव्ह पाहायला मिळत आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि येतोय पहिला चौकार. म्हणून एक जबरदस्त खेळाडू आहे दिनेश. भरपूर वर्षाचा अनुभव आहे टेनिस क्रिकेट बॉलचा आणि सुरुवात देखील चांगली गेली आहे. इनफिल्डच्या वरतून करारा ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळाला. जयेश गोलंदाज कमबॅक करेल का? पुढचा चेंडू सरवली पाईपलाईन एन कडून पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. हा येतो डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज जयेश. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. कुठेतरी दबाव वाढवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र गोलंदाजाने देखील कमबॅक करून दाखवलं जयेशने. पाये वर्सेस सरवलीपाडा असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गोलंदाज जयेश. ओरपी चेंडू फक्त टर्न केलाय चेंडूला. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरा धाव सहज पूर्ण करताना चाचणी स्पर्धेमध्ये नो स्ट्राईकला जो खेळाडू आहे मित्रांनो नामदेव याच्या माध्यमातून अर्धशतक झळकवलं होतं या चालू हंगामाचा. आणि वय जेव्हा 55 होतं तेव्हा आराम करण्याची वय असतो मात्र खेळाडू फिट आहे आणि 25 वर्षे संघर्ष केलं या अर्धशतकासाठी आणि आपल्या नावावर अर्धशतक त्यांनी झळकवला होता. त्याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेलच. अजून एक डॉट चेंडू. 2 मॅच मध्ये 85 धावा जुडल्या होत्या. खूप चांगले फॉर्मला टच मध्ये आहेत. स्ट्राईकवर मात्र दिनेश आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा आलेत आपल्या संघासाठी. जयचं चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. ओरपी चेंडू ऑन साइडला. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि वॉड कॅच. काय कॅच पकडली आहे. मॅचची गोल्डन विकेट. दिनेश बॅक टू डगआउट. बडी मछली जाल में फंसी हुई. कॅच पाहायला मिळाली. न्यू बॅटर साईनाथ मैदानाच्या मध्ये क्रमांक 3 वर. हे रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. हा स्ट्रोक समोर जर खेळला असता तर धावा चांगल्या मिळाल्या असत्या. ओके ते ना अपनी अपनी सोच. मिड विकेट कव्हर करता आले नाही तिथे आणि चांगली झेल पाहायला मिळालेली. सेलिब्रेशन सुरू झाला होता मैदानाच्या आतमध्ये. शिवाजीला माहिती आहे झेल फार महत्वाची असेल. दिनेशला लवकरात लवकर डगआउट मध्ये परतीचा प्रवास करावा लागला. सायनात आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करताना गोलंदाज जयेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने सरवली पाईपलाईन एन कडून बॅटर सज्ज होत आहे सायनाथ. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. लोअर फुलटा चेंडू वाईड यॉर्कर स्वतःला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 7 धावा धाव फलकावर. चौकाराला पुन्हा एकदा कट केलाय. चेंडूला गॅप मध्ये ढकललाय. गली पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू थांबवला गेलाय. 2 धावा पूर्ण. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. सुरक्षित आपल्या पॉकिंग कीज मध्ये पोहोचताना सायनाचं खातं खोललं जात आहे. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगतायत 9. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे.
त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि यानंतर दोन्ही संघाने तयारीत राहायचंय. जागृत मराठा राणाला आणि अमर स्पोर्ट कासने या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस असेल, लक्षात घ्या. सकाळच्या क्षेत्रामध्ये ताडाली संघाला पॅनल्टी लागली होती, लेट रिपोर्ट केला होता संघाने. दोन्ही संघाचे कॅप्टन जर इथे उपस्थित नसतील तर 3 षटकांचा सामना होईल, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता थोडीशी चर्चा आहे, पाहूया कोणता गोलंदाजी करेल. अजय आलाय आणि स्ट्रायकिंग वर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. नामदेव पहिल्यांदा स्ट्राईक मिळेल. या चालू हंगामाची चाचणी स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक आपल्या नावावर केलेला आहे नामदेव याने आणि आज तीच अपेक्षा टीमला आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा एक गडी गमावल्या जय बोलणं सर्वी पाटा टीम संघाने. गोलंदाज जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रन अप, पाईपलाईन एन कडून गोलंदाज अजय आणि स्ट्रायकिंग वर नामदेव. अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. त्याच्यावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा घेता आल्या तिथे नामदेव यांना. खाता ओपन करताना धाव संख्या 11 धावा धाव फलकावर 11. अजय गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सन्माननीय विकास नाईक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थोडस नकारला गेला नामदेवच्या माध्यमातून. एकच धाव पूर्ण करता आली आहे. धाव संख्या 12 धावा धाव फलकावर 12 लॉस ऑफ 1 विकेट. सन्माननीय विकास नाईक साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. जयदुर्गा टेमगरपाडा टीमचे करता धरता आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. अजय 2 चेंडू 3 धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. थोडीशी शांतता खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एक मात्र चौकार आला होता, त्यानंतर थोडीशी शांतता ठेवली आहे पाये टीम संघाच्या माध्यमातून, कारण की चांगली गोलंदाजी होते, चांगली फिल्डिंग होत्या. राईट हॅम ओ द विकेटने बॅटर सज्ज आहे. ओर पिच चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. येणाऱ्या फलंदाजी स्ट्रॉंग फलंदाजी आहे, मात्र सध्या खेळपट्टीवर साईनाथ आणि नामदेव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नामदेवने 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवते, साईनाथने 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. अजय ओरपी चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय, एक सिंगल धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळाली साईनाथ यांच्या माध्यमातून. नक्कीच पाण्याची व्यवस्था, पाणी जर हवं असेल तुम्ही कधीही घेऊ शकता. वातावरण थोडंसं आता गरमाहट सुरू झालेलं आहे, कारण की वाजलेले आहेत घड्याळामध्ये 1:30 वाजलेला आहे. गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. विरेशन खूप चांगल्या गोलंदाजाकडे. अजय असं वाटतं पायाला क्रॅम्प आलाय, जरा पाणी घेऊन जा मैदानामध्ये. जर फर्स्ट एडची सुविधा आहे आमच्याकडे, पाहिजे असेल तर आम्हाला आवाज देऊ शकता आपण. साईनाथजी फर्स्ट एड पाहिजे असेल तर आवाज देऊ शकता तुम्ही ऑर्गनाइज कमिटीला. पूर्णपणे फिट नाही आहेत, तरी देखील आपल्या संघासाठी खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळते साईनाथला. नक्कीच पाणी आणि फर्स्ट एड मैदानाच्या आतमध्ये हीच तर बलक आहे या स्पर्धेची, उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेची, जिथे खेळाडूंचे पूर्णपणे सुरक्षितमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे. पाणी त्याचबरोबर फर्स्ट एड सेवा जी आहे
धावा फक्त आणि फक्त 14 धावा धावबलकावर आहेत. एक गडी बाद आहे सरोलीपाडा टीम संघाचा. आपण पाहतोय आउट होणारा खेळाडू दिनेश ज्याने आपल्या संघासाठी धावा बनवल्या होत्या फक्त 6 धावा. पाहूया फर्स्ट एड झालेला आहे, पाणी वगैरे घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या जागेवर खेळतील का फलंदाज साईनाथ. पाहूया पंचांसोबत चर्चा करतायत का. जर तुम्ही फिट असाल तर खेळू शकता अथवा तुम्ही रिटायर देखील होऊ शकता. नक्कीच ऑलरेडी पायावर क्रॅम्प आलेला आहे. इथून तुम्ही रिस्क घेऊ नका. 40+ क्रिकेट आहे. वय 40 गाठल्यानंतर देखील तुम्ही खेळतात हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या गावासाठी आपल्या गावाचा अभिमान वाढवण्याकरता आपण खेळताय मैदानामध्ये. गोलंदाज अजय सज्ज होते. साईनाथ ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. शतरक्षक आहे तिथे आणि छेड इथे ड्रॉप केली आहे. मात्र एकाच चेंडूवर 2 संध्या मिळणार नाहीये. बॅटर इथे आता आउट होते. साईनाथ बॅक टू डगआउट. विकेट इथं मिळालेला आहे. धाव पलकावर पाहायला मिळतात फक्त 14 धावा. दुसरा विकेट गमावला गेलाय सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे अनफिट इथे पाहायला मिळतात फलंदाजाला साईनाथ. नक्कीच खेळाडूला मैदानाच्या बाहेर पडताना पाहतो आपण साईनाथ यांना. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या मध्ये. गौरव आलाय क्रमांक 4 वर. आता खेळपट्टीवर नामदेव आहे. 2 चेंडू 3 धावांवर खेळत आहे. काही मोठे फटके पाहायला मिळतील प्रेक्षकांना. अजय राईट आर्म ओव्हर द विकेटने लॉंग रनअप गोलंदाजी आहे. मोठा रनअप घेतला गोलंदाजाने आणि स्ट्रायकिंगला बॅटर नामदेव. ओरपी चेंडू समोर खेळायचा होता. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये पोचू शकले नाहीये. तिथे शतरक्षक दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता रनरची संधी आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा इशारा आलाय की 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ. धाव पलकावर आहेत. अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतायत 16 धावा. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 16 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम जय बोलूना सरोलीपाड़ा. टॉस हरकर पहले बल्लेबाजी करती हुई टीम. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण थोडंसं खेळ थांबला होता. साईनाथ यांच्या पायाला क्रॅम्प आला होता म्हणून त्याकरिता तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. अल्पेशचं वॉच टाइम वॉच सुरू आहे त्यानुसारच तुम्हाला खेळायचं आहे. गौरव चांगली स्ट्रोक खेळावं लागतील. गावातील हा प्रसिद्ध मैदान आहे. या मैदानावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळताना बघितल्या मित्रांनो. डे नाईट स्पर्धा देखील झालेल्या आहेत. डगाडमध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. ऑर्गनाइज कमिटी खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला षटकाला सुरुवात करा. 3च मिनिटं राहिली आहेत. अथवा शेवटच्या षटकामध्ये खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल 30 सर्कलमध्ये. विवेकचा पहिला चेंडू. बॅटर लेफ्ट आर्म फलंदाज सुरू होतोय तो म्हणजे गौरव स्ट्रायकिंगला. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाही. कंट्रोल हुकचा फटका आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव पूर्ण केली जाते.
एका धावाने संघाची धावसंख्या 17 धावा, 17 लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट मॅच रानाल आणि कासने दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. सर्वप्रथम आला आहात या आयोजकांना नक्की संकल्पना द्या, कारण की आम्ही आलो इथे. आपली जी एंट्री फी असेल ती आपण अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करू शकता, मगच तुम्ही एन्जॉय करू शकता उपतालुका प्रमुख चषक 2025. विवेक पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे. मोठा फटका सवर केलाय, शतरक्षक नाहीये. चेंडू चालला बंदुकाच्या गोलीच्या प्रमाणे सीमा रेखा पार. येतोय दर्जेदार चौकार. चांगला चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नामदेव सज्ज आहे. अजून एक पंच केलाय. शतरक्षक वेगाने चेंडू मागेला. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि बॅटर आउट. बड़ा झटका लगता हुआ सरोलीपाड़ा टीम को. नामदेव बैक टू डगआउट. कुठेतरी दुसरा धाव जो घेण्याचा जो निर्णय घेतला होता गौरव आणि नामदेवच्या माध्यमातून कुठेतरी चुकीचा असावा, जिथे विकेट मिळालेला आहे टीम पाये संघाला. चांगली गोलंदाजी आहे. बिग विकेट, प्राइज विकेट मिळाले इथे नामदेव यांचा. चाचणी स्पर्धेमध्ये कमाल परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. राजेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर. 3 चेंडूसाठी 2 मिनिटं बाकी राहिलेत. गोलंदाज दोन्ही संघांचा वॉच सुरू आहे. विवेकचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, अतिशय सुंदर असा हा चेंडू. त्याहून चांगली फिल्डिंग. एक धाव इथे बाईच्या स्वरूपात मिळत आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 23 धावा. एक्स्ट्रा धाव मिळते. फार अपेक्षा आहे टीम सरोलीपाड़ा टीम संघाला की 40+ धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज विवेक. पुढचा चेंडू सज्ज होते गौरव. जास्त वेळ खर्च करते पाये टीम. ओरपी चेंडू ऑन साइडला उडवलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय. झेल पकडण्याची तिथे संभावना नाहीये आणि आता चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. आज सरोलीपाड़ा टीमचे खेळाडू जास्त मला वाटतं की इंजर्ड आहेत. ज्या प्रकारे हमेशा रेस के मैदान में अच्छा रहना जरूरी है. जब आपका अच्छा परफॉर्मेंस हो तो तालियां भी जरूरी है. 3 धावा पूर्ण होतात आणि धावा धावफलकावर झालेल्या आहेत 26 धावा. संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये सरोलीपाड़ा टीम संघाचा. विवेकचा पुढचा चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज. शॉर्ट फाइंडिंगला शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली करतायत. एक फक्त धाव घेता आली या चेंडूवर. षटकाची समाप्ती. धावसंख्या 27 आणि वेळेच्या बाबतीत आता एक खेळाडू पाये टीम संघाला तटीय सर्कल मध्ये. नक्कीच काही हरकत नाही. 1 मिनिट फक्त एक्स्ट्रा घेतलेला आहे. चला आता नक्कीच एक शतरक्षक लावू नका आपण एक्स्ट्रा आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. फक्त गोलंदाज आपण यायचंय.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विवेक यांचं षटक समाप्तीनंतर चौथ्या षटकासाठी स्लॉगवर षटकासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय. चला पाणी झालं असेल तर लगेच मॅच सुरू करायची आपण. फार वेळ होत आहे. शिवाजी रानल संघाचं कर्णधार आपण टॉस बॉक्सशी जोडायचंय. त्याचबरोबर कासने टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण देखील या. सुरुवात केली आहे. समोर स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेता येणार नाहीये. एक धाव इथं पूर्ण होत आहे. धाव संख्या 28 धावा 28. शिवाजी गोलंदाज शेवटच्या स्लॉगर मध्ये. शिवाजी महत्वाचा षटक टाकताना आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावर 28. इथून 15 धावा जर आल्या नाही तर मग दबावामध्ये संघ सरुली पाडा. देवे स्पोर्ट्स पाये संघा नाणेफेकी जिंकली होती. क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता. सध्या तरी एक चांगला निर्णय, कारण की आता बीट झालं, फलंदाज बीट झालं, विकेट किपरने त्या चेंडू चालू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर 22च्या स्वरूपात मिळत आहेत या 4 धावा. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. कुठेतरी विकेट किपरला हरवण्यासारखा हा चेंडू होता, मात्र त्यांच्याकडून झालेली ही मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे या एक्स्ट्राच्या 4 धावा धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 32 धावा 32. शिवाजी सन्माननीय भगवान भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. कासनी टीम संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज त्यांना इन ऍक्शन मध्ये बघणार होता आपण. जोरदार अपील झाली होती. बॅटची एज अँड गॉन. इथे विकेट मिळतोय. फलंदाजाने फिंगर अप केलेला आहे आमच्या पंचाने. पंच काय निर्णय आऊट दिलेला आहे तेच आम्ही देखील तेच सांगितलं आहे. वेलकम शुभ आगमन होता आहे. भगवान शेठ साहेबांचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रतन. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आहे गुरुनाथजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून आणि कबीर ठाकरे मामांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. 3 चेंडू बाकी आहेत. 3 मध्ये 3 ठोका. अजय चौधरी यांच्याकडून 500. अर्षद चौधरी म्हणजे 1500 रुपये. हो 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 उडवलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि आता डगआउट मध्ये. प्रयत्न केलते, प्रयत्न 100% केले होते. ताकद थोडीशी कमी पडले. कदाचित जेवण बाकी असावं या फलंदाजाचा. आता धन्यवाद डीजे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 2 जर आले तर 5000. 1 आला तर 1100. गुरुनाथ चौधरी आणि त्याचबरोबर गणेश कबीर मामा यांनी देखील लावलेले आहेत आणि अर्षदने देखील. सरोली पाडा टीम संघाचा सर्वात अनुभवी आणि
ज्येष्ठ खेळाडू म्हणूया आपण, पहिले अध्यक्ष आहेत, 2 मारले तर 5000. एका सन्मान देताना विकेट किपर आपल्या बॅटरला आपण पाहतोय शरद भोईर यांना. फार वर्षापासून जय बोलणं सर्वीपाडा टीम संघाला आपण पाहतोय. त्या संघाला नक्कीच ग्लाइडिंग करतायत, मात्र आज खेळताना पाहतोय आपण इथे जोरदार अपील होत आहे. हॅट्रिक चेंडू होता, एकदा पूर्ण आहे. आता इथे आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मोठा फटका आला नाही तर मग 40च्या आतमध्ये या धावा पाहायला मिळतील, कारण की धावा झालेल्या आहेत फक्त 33 धावा. काहीतरी शरद भोईर तेच कानमंत्र देताना राजेश यांना एक मोठा फटका, चौकार किंवा षटकार, एक चांगला टार्गेट म्हणू शकता आपण. असंही सर्वीपाडा संघाने लोईस करून सामने नेहमी जिंकलेले आहेत. शिवाजी चांगली गोलंदाजी आतापर्यंत. शेवटचा चेंडू समोर खेळलाय, शतरक्षक वेगाने, एका हाताचा कमाल पाहायला मिळाला, चेंडूला अडवलाय. धावा 2 पूर्ण. पहा किती वेगाने धावले होते शरद भोईर देखील. फिटनेस सकाळी ठीक 6 वाजता आगरी महोत्सव क्रीडांगणमध्ये असतात शरददादा भोईर. तर इथे 4 षटकाचा खेळ समाप्त. अल्पेश आम्हाला सांगितलं धावा टोटल झालेल्या आहेत त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ब्रेकमध्ये टॉससाठी आमचे मनोज ठाकरे टॉस बॉक्समध्ये असणार आहेत. मनोज ठाकरे आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये जुळणार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे आहे. नक्कीच कबीर ठाकरे मामा, गुरुनाथजी चौधरी, त्याचबरोबर सन्माननीय भगवान भोईर शेठ आपण पाहतोय आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये असणार आहेत. आणि आमचे मित्र घोडसईचा गोड आवाज मनोज ठाकरे सर आपल्यासोबत जुळणार आहे टॉस बॉक्समध्ये. हॅलो. भगवती इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तसेच उपतालुका प्रमुख सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आपल्याशी जोडत आहेत आणि या सामन्याचा नाणेफेक केले जाईल. सर्वांचे लाडके कबीर मामा हे सुद्धा आपण पाहू शकता. एका बाजूला अमर स्पोर्ट कासने तर दुसऱ्या बाजूला जागृत मराठा राणाल. ही बिग फाईट, बिग लढत मित्र पाहायला मिळते. टेल असं कॉलिंग दिलेलं आहे आणि टेल आले. निश्चितच आपला निर्णय काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते जागृत मराठा राणाल या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि शतरक्षण स्वीकारलेला आहे. थँक्यू. टॉस झालेला आहे. शतरक्षक अजून लावलेला नाहीये. सर्वीपाडा टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये यायचं आपण, कारण की वेळ फार कमी आहे. ऑलरेडी आपण 2 तास मागे आहोत या स्पर्धेमध्ये. थोडीशी उशिराने स्पर्धा सुरू झाली होती, मात्र तुम्ही 100% नक्कीच द्या आपल्या संघासाठी देखील आणि या स्पर्धेला देखील. 36 धावा डिफेन्स करायचे सर्वीपाडा टीम संघाला 4 षटकामध्ये. 35 झाले, 36 बनवायचे आहेत पाय टीम संघाला. निश्चित आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये भगवं वादळ उभं करण्यासाठी आपण पाहतोय दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सन्माननीय भगवानजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया येतो जे स्वागत आणि सन्मान. भिवंडी ग्रामीण उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांना विनंती की आपल्या सोबत असते. तसेच सन्माननीय अरुणजी चौधरी साहेब आपणास विनंती आहे की आपण मान्यवरांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक गोड एक लाडकं व्यक्तिमत्व या भिवंडी तालुक्यासाठी सामान्यातील आवाज उठवणारा एक योद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे दादांचे सर्वात जवळचे लाडके सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान मित्र आपण पाहिला गेला. इन ॲक्शनमध्ये त्यांनाही आपण पाहणार आहोत या सामन्यानंतर.
चला शतरक्षण लावायचं आहे आपण. 36 धाबा थांबवतील का? मी थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा उपतालुका प्रमुख चषक 2025. आणि पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल वाईसाहेब गुडसई मनोज ठाकरे यांचा आवाज. धन्यवाद संदेश पाटील. मात्रे सर 2 मिनिट, यांना पण घेऊन जायचं आहे. आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक 2025चं भव्य दिव्य असं भगवमय वातावरणात साकारत येणारी ही स्पर्धा. खास करून आपण जर पाहिलं तर जय हनुमान 40+ सरवली या टीमने घेतलेली मेहनत आणि त्यांना साथ लाभलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे 1 मॅन शो श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खास करून आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आकर्षण म्हटलं तर पूर्णपणे भगवमय वातावरण निर्माण केले गेले आहे आणि आज खास कालाला गरज आहे, कालाची गरज आहे भगवमय वातावरण होण्याची आणि ते निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण देवस्पोर्ट पायी संघाची अत्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरला काय गोलंदाजी शिवाजी आणि हाताळली, 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केलं. तिसरं षटक विवेकाने हाताळलं, 10 धावा दिल्या. दुसरं षटक आपण पाहिलं तर अजयने हाताळलं, 7 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये जयेश यांनी पाहिले तर 9 धावा देऊन 1 गडी बाद केलं. एक चांगला गोलंदाजीचा तिखट मारा पहिल्या ओव्हर पासून आपल्याला पाहायला मिळाला. आता या ठिकाणी पाहूया ते 36 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि जयेश. गोलंदाजी आपण जर पाहिली तर या हंगामामध्ये अर्थात चाचणी स्पर्धेमध्ये क्रिकेटचा ज्याला महाकुंभमेळा म्हटलं तर वावगं ठरत नाही अशी चाचणी स्पर्धा, त्या चाचणी स्पर्धेमध्ये या हंगामाची पहिली 50 झलकावण्याचा मान नामदेव चौधरी या खेळाडूला लाभला गेला आणि तोच गोलंदाज या ठिकाणी सुरुवात करायला येतोय. अतिशय तिखट मारा करण्यामध्ये प्रचलित माहीर पाहायला मिळत आहेत. परंतु आज या ठिकाणी खेळी करत असताना आपण पाहिलं तर फक्त 10 धावांचं योगदान देण्यात आलं. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात हे पाहण्यासारखं राहील. विवेक ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूला फेस करत असताना चेंडूला टर्न केला, दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू मात्र थांबत नाही, जातो सीमा पार, चौकार. क्या बात आहे. जसा चेंडू आला तशी नशेत देताना पाहायला मिळाले. खास करून विवेक फुल फटका पाहायला मिळाला. चेंडू आला बरोबर त्याची लाईन रीड केली गेली, बॅटवरती घेतलं आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आउटफील्डमध्ये खेळाडू फक्त 2 पाहायला मिळाले. एक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरमध्ये होता, एक लॉंगॉनच्या रिजनमध्ये आणि खाली रिजन होतं स्क्वेअर लेग. तिथं मात्र चेंडूला फेकून दिलं आणि चौकार वसूल केला. चौकाराच्या माध्यमातून स्वतःचं आणि संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं गेलं. पुन्हा एकदा स्लोचा मारा ठेवला होता, चेंडूला समोर ठेवलं आणि इथं मात्र लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 क्षेत्ररक्षक जपावत आहेत. अंतिम क्षणामध्ये या ठिकाणी चेंडू जो कलेक्ट केला गेला तदनंतर या ठिकाणी आपण पाहिले 2 धावा जमा केल्या. अतिशय लयबद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विवेक यांची. जसा चेंडू तशी नशेत देण्यासाठी माहीर विवेक मैदानाच्या आत चांगला खेळ करतोय. अवघ्या 36 धावांचं आव्हान आहे आणि आक्रमण पहिल्या चेंडूपासून. आक्रमण हे बचावाचं मूळ साधन असतं. संघर्षाचं वातावरण तिथून निर्माण होते, त्यानंतर प्रेरणा मिळते आणि जिद्द करण्याची क्षमता मिळते. यावेळेस पाहतोय ऑन साईडला इथेही गॅप मोठा, नाही धावांचा तोटा, येतोय चौकार.
क्या बात आहे. चांगला फटका आपण पाहिला तर गॅप शोधला गेला. मिड विकेट आणि लोंगांच्या रिझनला क्षेत्ररक्षक होता, परंतु काऊ कॉर्नर एवढा मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र फटका खेचून काढला. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ते ऑन साईडला खेळून काढलेलं आहे. आता मात्र फटक्याला ताकद झोकता आली नाही आहे, गॅप शोधता आलं नाही आहे, परंतु 2 धावाही रोखता आल्या नाहीत. या 2 धावेने पुढे सरकते. धावफलक धावसंख्या 12 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 36 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. प्रति षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूपासून 9 धावांची आवश्यकता, परंतु या ठिकाणी अजून आपण पाहतो षटक संपलं नाही आहे आणि 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लोअरचा मारा ठेवला होता. इथं मात्र लेट स्टार्ट घेतलं गेलं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार चौकार. की चेंडू सीमापार झाला, चौकार आला. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या 16 या अंकावरती पाहायला मिळते. क्या बात आहे. अफलातून धावफलक सजला जातोय. अजूनही चेंडू बाकी आहे. यावेळेस इसकडे गांबरच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये जातोय. चेंडू उचलला जाईल. दुसरीची मागणी केली नाही आहे. दोन्ही फलंदाजाने आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप राहणं हेच योग्य मानलं गेलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झाला नाही आहे. देवेश स्पोर्ट पाये या संघाची फलंदाजी आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजीमध्ये जो तिखट मारा पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळालं. त्यानंतर इथे मात्र फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. जय बोलनाथ सरवली पाडा आपण जर पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये एक मोठी टीम नावारूपाला पाहायला मिळते, परंतु क्रिकेट जर म्हटलं तर हे सरड्यापेक्षा अधिक गतीने रंग बदलणारा खेळ आपल्याला पाहायला मिळते. भादवड सारंगा संघ सुद्धा आपण जर पाहिलं तर 20-21 धावांवरती गारद होतोय म्हटलं तर आपण पाहू शकता. क्रिकेटमध्ये हे सर्व अनिश्चित गोष्टी जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया दुसरं षटक. साईनाथ येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलं, दिशा दिली लॉंगऑफच्या रिझनमध्ये. इथेही पाहू शकता थोडीशी चुकीला लगेच माफी नाही आहे आणि पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होताना. या 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 4 षटकांमध्ये 36 धावा पूर्ण करायच्या. दुसरं षटक मार्गस्थ झालं. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पुढील चेंडू यावेळेस लोंगांच्या रिझनमध्ये पाहू शकता आपण. तिथेही खाली रिझन आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सीमा पार जातोय चौकार. त्या सामन्यावरती तलमल जिद्द चिकाटी ती पाहायला मिळत नाहीये आणि या ठिकाणी पाहू शकता फलंदाज होते बाद.
तोपर्यंत लढायचं असतं आणि लढायचं असतं. हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु त्या खेळाच्या मागे तुमचं ध्येय काय, तुमचं उद्दिष्ट काय हे खूप महत्त्वपूर्वक असतं. कारण अशा कमी कमी धावांवरती सुद्धा चांगल्या चांगल्या मॅच पाहायला मिळत आहेत. पण आपण पहिल्या चेंडूपासून जर त्या सामन्याकडे विरुद्ध दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर निश्चित त्याचा परिणाम आपल्या खेळावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू साईनाथ तयार होते. क्या बात आहे. आगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, खाली रिझन आहे, ढकलून दिलं आणि याला म्हणतात हुशारी. जी धाव संख्या हवी आहे सिंगल डबलने बनवू शकते तिथं मोठा फटका खेळून विकेट घालवण्यापेक्षा आपण डावाला कसं पूर्ण नेता येईल हे पाहायला गरजेचं आहे. 14 चेंडू आणि आपण पाहिले तर 11 धावाची आवश्यकता. त्या अनुषंगाने मोठा फटका खेळले नाही, हलक्या त्याने खेळून काढलं ऑन साईडला आणि 2 धावा वसूल केल्या. इथं मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फटका खेळायचा होता, परंतु साईनाथ एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शनही इथं पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 25 धावा लागल्या जात आहेत. 12 चेंडू आणि 11 धावा. पाहूया कोण गोलंदाज येतोय. टायगर अभी जिंदा आहे. क्या बात आहे. वाह. जेवला अजून ना तरी जेवला नाही. मला सांगत का बरोबर. शरद भोईर यावेळेस येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 मध्ये 11ची आवश्यकता आहे. पाहूया काय घडतंय. अजून 11 धावाची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर पुढील चेंडू फुल टॉस. फ्लाइट डिलिव्हरी दिली होती, मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहा काय स्फूर्ती आहे. तीन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 8 धावाची अजूनही गरज आहे. विजयाचं समीकरण 11 चेंडू 8 धावा. अतिशय स्टायलिश खेळाडू शरददादा भोईर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. अजून 8 धावेची गरज आहे. पुढे चेंडू यावेळेस स्लोअर ठेवला होता. क्या बात आहे. काय गोलंदाजी करतायत. वा. फ्लाइट दिली जाते चेंडूला. स्लोचा मारा ठेवला गेला. अलटी पलटी करण्याचाही प्रयत्न केला, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर निर्धाव हाताला जाते. यावेळेस पुढे सरसावून मारलेला आहे चेंडू. हवेमध्ये मिस टाइम झाला होता. क्षेत्ररक्षक दूरवर. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. फेकी चांगली झाली आहे आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर थर्ड अंपायर दिलेला आहे रनआउट साठी. मैदानी पंच आपला निर्णय काय बाद आहे. करूया. माझा लोकच नाही तो चालू करतो ना. तुझ्या मेहनत
पंडिताला जाम दर्द होते पहिले कोणी असते स्वतः जेवण ना वाग स्वतः 12ला जाऊन जेवण नव्हतं तशा बरोबर का यस फलंदाज बाद आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 29 अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे शिवाजी येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे काय गोलंदाजी प्रदर्शन शरददादा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते 3 चेंडू टाकून झालेल्या आहेत 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या पहिल्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये पुढील चेंडू पाहूया यावेळेस फुल आणि इथं मात्र सुवर्ण संधी चालून आली होती परंतु तिला काही गवसणी घालता आली नाही आहे झेल सुटला चेंडू मात्र फरार झाला सीमा पार चौकार आता मात्र स्वेर मारा पाहायला मिळते व्हाईट बॉल अजूनही विजयाचं समीकरण पाहायला गेले तर 2 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयाच्या जवळ समीप निकट क्या बात आहे वाह काय स्फूर्ती आहे काय बॉडी लँग्वेज आहे आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू कलेक्ट केला गेला आणि फलंदाजाला मात्र रिव्हर्स धाडलं गेलं याला म्हणतात जिद्द चिकाटी आणि संघर्ष सात चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता आहे पाहूया या ओव्हरमध्येच सामना संपला जाते की अजून दुसऱ्या ओव्हरची प्रतीक्षा पाहायला मिळेल स्लोअरचा मारा क्या बात आहे पूर्णपणे बीट काढून ठेवलं या ठिकाणी फ्लॅटेड डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली अजूनही प्रतीक्षा करावी लागेल शेवटचे 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण 2 धावांचं या ठिकाणाहून पाहायला मिळेल आपण जर पाहिले ना तर पहिल्या ओव्हरमध्ये जिथं 17 धावा गेल्या त्यानंतर पूर्ण टीम गळली गेली परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं साईनाथ यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली त्यानंतर शरद भोईर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आता मात्र विजयाचं समीकरण 2 धावांचं 6 चेंडू 2 धावा तो चौकार मागच्या ओव्हरमध्ये होता ना तो झेल सुटला गेला तो निर्णायक ठरला असता ते जर झेल झाली असती तर अजून सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली असती
चला स्पीडअप करायचं आहे, जे लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग मग ना 2 रन पाहिजे ना फिल्डिंग. चला चला घाई करा, स्पीडअप करा. 2 रनांची आवश्यकता आहे ना. फिल्डिंग खूप चांगली सजवलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहतोय षटकार मारून या सामन्यावरती विजय संपादन करतोय. थँक्यू डीजे. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हे कोणचं आहे? आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस माझे सहकारी समालोचक संदेश पाटील मायक्रोफोनवरती तयार राहतील. धन्यवाद. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने अतिशय चांगला खेळ सादर केला, खेळाडूचं नाव आहे विवेक ठरलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विवेक. आपण व्यासपीठावर यायचंय. विवेक आपण यायचंय. सडोलीपाडा टीम संघाच्या एका खेळाडूचं सनग्लासेस चष्मा आहे आमच्याकडे, घेऊन जायचं आपण. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. ब्रेक घेऊ नका आपण प्लीज. विवेक आपण व्यासपीठावर यायचं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर दिला जाईल. राम मामा आपण आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे. शीतपिया कोल्ड्रिंक्स तुफान इनिंग आपल्या संघासाठी विवेक यांच्या माध्यमातून. सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर दिला जाईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बिग फाईट, बिग लढत तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जागृत मराठा राणाल आणि अमर स्पोर्ट कासने ही अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 4 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा राणाल संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप अभिनंदन विवेक आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा तुम्हाला. सामन्याला सुरुवात करूया आपण. आमचे पंच दोन्हीही मैदानामध्ये जायचं आपण.